नमस्कार, मैं सुदेशना और आप देख रहे हैं एमसीएन हिंदी न्यूज। आइए एक नजर डालते हैं आज की हेडलाइंस पर। और महाविकास आघाड़ी के 2 वर्ष पूरे होने पर मंत्री अशोक चव्हाण संतुष्ट। नांदेड़ के विकास में राज्य सरकार के योगदान की सराहना। अब समाचार विस्तार से। राज्य में स्थापित महाविकास आघाड़ी को रविवार 28 नवंबर को 2 वर्ष पूरे हो चुके हैं, जिसके चलते इन 2 वर्षों में महाविकास आघाड़ी द्वारा किया गया कामों का लेखा-जोखा पालक मंत्री अशोक चव्हाण ने जनता के समक्ष रखा। रविवार 28 नवंबर को उन्होंने इस विषय पर पत्रकारों से वार्तालाप किया। वर्ष 2014 से वर्ष 2019 तक भाजपा सरकार के कार्यकाल में रुके हुए कामों को और नई योजनाओं को गति देने का प्रयास है। जालना नांदेड़ समृद्धि महामार्ग 2024 तक पूरा करने का संकल्प है। समृद्धि महामार्ग के लिए भू संपादन करते समय इसी जगह से बुलेट ट्रेन चलाने का संकल्प है। समृद्धि महामार्ग की तरह मुंबई नागपुर बुलेट ट्रेन के नियोजित मार्ग को जालना से नांदेड़ तक 2 तरफी मार्ग करने की अपील केंद्र सरकार से की गई है। बुलेट ट्रेन के लिए जगह हम ही देंगे, लेकिन केंद्र स्तर पर इस प्रकल्प को मंजूरी मिले तो नांदेड़ जिला बुलेट ट्रेन के नक्शे पर होगा। ऐसा प्रतिपादन राज्य के सार्वजनिक मंत्री तथा पालक मंत्री अशोक चव्हाण ने किया। रविवार 28 नवंबर को राज्य के महाविकास आघाड़ी को 2 वर्ष पूरे हो चुके हैं। इस अवसर पर वे पत्रकारों से वार्तालाप कर रहे थे। आगे बोलते हुए उन्होंने कहा कि नांदेड़ से हैदराबाद के लिए भी हमारी बुलेट ट्रेन की मांग है, जिसके चलते मुंबई से हैदराबाद की ओर जाने के लिए मुंबई जालना नांदेड़ ऐसा बुलेट ट्रेन का एक विकल्प मार्ग निर्माण हो सकता है। फसल बर्बादी के चलते मुआवजा के पहले चरण में 455 करोड़ रुपए मंजूर हुए हैं। कोरोना काल में उपचार और विलगीकरण की सुविधाओं समेत स्वास्थ्य यंत्रणा सक्षम की गई है। जिले में शैक्षिक सुविधाएं उपलब्ध होने के लिए विद्यार्थियों के लिए छात्रावास निर्माण के लिए मंजूरी दी गई है। नए नर्सिंग कॉलेज समेत डॉक्टर शंकरराव चव्हाण स्पर्धा परीक्षा और छात्रावास के लिए भी मंजूरी प्रदान की गई है। नांदेड़ शहर के सड़क विकास के लिए पहले चरण में 348 करोड़ और दूसरे चरण में 332 करोड़ रुपयों के कामों को मंजूरी मिली है। नगर विकास विभाग के अंतर्गत 150 करोड़ रुपयों के कामों को हाथ में लिया गया है। आसना नदी पर स्थित ब्रिज पूरे 30 करोड़ की लागत से पूरा हो चुका है। ऐसी जानकारी भी पालक मंत्री अशोक चव्हाण ने दी है। इस समय पूर्व मंत्री डीपी सावंत, महापौर जयश्री पावड़े, जिला परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, सभापती संजय बेळगे आदि उपस्थित थे। महाविकास आघाडीला 2 वर्ष पूर्ण होत असताना सर्वप्रथम मी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आदरणीय सोनिया गांधी, आदरणीय शरद पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आम्ही तिघांनी तिन्ही पक्षातून एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी स्थापन केल्यामुळे राज्यामध्ये अनेक संकटांना सामोरे जात असताना गेल्या 2 वर्षांमध्ये अनेक अतिशय भरीव काम या राज्यामध्ये झालेलं आहे। आर्थिक संकट निर्माण झाली। कोविडच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये रुग्णसंख्या सर्वात जास्त असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या कार्यकुशलतेमुळे राज्यामध्ये कोविड संख्या ही अतिशय नियंत्रणात आणण्यामध्ये शासनाला यश आलं। राज्यामधल्या आरोग्य सुविधेवर अतिशय लक्ष देऊन त्या आरोग्य सुविधा बळकट करण्याचं काम मागच्या काळात झालं। ऑक्सिजनचे प्लांट्स उभारले गेले, हॉस्पिटल्स अद्ययावत झाली, बेड्स वाढवण्यात आले, नवीन हॉस्पिटल्सला मंजुरी देण्यात आली आणि राज्यभरामध्ये औषधं आणि वॅक्सिन्स या मोठ्या प्रमाणावर देण्याचा उपक्रम शासनाने केला। त्यामुळे महाराष्ट्र राज्य हे कोरोनाच्या बाबतीमध्ये नियंत्रण आणण्यामध्ये यशस्वी झालं असं निश्चित म्हणता येईल। पण अजूनही काही जिल्हे आहेत ज्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग जेवढा म्हणावा तसा कमी झालेला नाही, परंतु इतर राज्य तुलनेमध्ये महाराष्ट्राने निश्चित आघाडी घेतलेली आहे आणि हे सर्व नियंत्रण आणण्यामध्ये सरकार यशस्वी झालेलं आहे। त्यामुळे चक्रीवादळ आली, अतिवृष्टी झाली, नुकसान झालं। राज्यामध्ये जवळपास 10,000 कोटी रुपये विविध मार्गाने राज्य शासनाने SDRF, NDRFच्या नॉर्मप्रमाणे पैसे उपलब्ध करून दिले, पीक विमा दिला आणि जवळपास 11,000 कोटी रुपये त्यात उपलब्ध झाले। नांदेड जिल्ह्याला साधारण 1100 कोटी पीक विमा आणि सरकारच्या प्रयत्नातून पैसे उपलब्ध करून दिले, ज्याच्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, बाधित शेतकऱ्यांना त्याच्यामुळे खूप फायदा झाला। महाराष्ट्रामध्ये
माझ्या विभागाचं बोलायचं झालं तर मोठ्या प्रमाणावर आपण एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून पैसा महाराष्ट्र उपलब्ध झाला, काही कामं सुरू आहेत आणि आता जवळपास 15,000 कोटीची अधिक नवीन कामं राज्यामध्ये एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून आणि हॅमच्या माध्यमातून आम्ही मार्गी या 2-3 वर्षामध्ये तिची आता मान्यता स्तरावरती आम्ही नव्याने करणार आहोत. नांदेडचं बोलायचं झालं तर नांदेडमध्ये जलसंपदा विभागाच्या माध्यमातून खूप मोठं काम नांदेडमध्ये आता होऊ लागलंय. मराठवाड्यामध्ये पाण्याची उपलब्धता हा विषय होता आणि आता जयंत पाटलांच्या एकंदरीत सहकार्यातून 64 टीएमसी पाणी यूपीपी आणि गोदावरी मिळून साधारण 64 टीएमसी पाणी हे आपल्याला उपलब्ध होतंय, ज्यामधून आपल्याला 64 टीएमसी पाण्यामधून नांदेड जिल्ह्यातील 40 नवीन प्रकल्प आणि पेनगंगेवरील 7 उच्च पातळी बंधारे आपल्यालाही मार्गी लागणार आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने मोठं काम केलेलं आहे. लेंडी प्रकल्पाच्या पुनर्वसनाचं सुद्धा काम मार्गी लागते. 170 कोटी रुपयाला स्वेच्छा पुनर्वसनाची योजनेला सुद्धा मंजुरी सरकारने दिलेली आहे आणि ही सगळी कामं जी आहेत, महसूल विभाग असेल, नांदेड विभाग, आरोग्य विभाग असेल, निधी जेवढा पाहिजे तेवढा मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने मिळालेला आहे. सगळ्यात मोठी अचीवमेंट जी आहे ते नांदेड ते जालना आपला समृद्धी महामार्गाचा जो भाग आहे त्याला भूसंपादनाच्या प्रक्रियेला आता मंजुरी मिळालेली आहे. भूसंपादनाचं गॅझेट नोटिफिकेशन पब्लिश झालेलं आहे आणि या संपादनातून आपल्याला नांदेड ते औरंगाबाद मार्ग जो अंतर आहे 190 किलोमीटर आहे, म्हणजे कमी 290 सरळ मार्गाने आपण पोहोचू आणि हे 2 ते 2.5 तासामध्ये औरंगाबादला आपण नांदेडून जाऊ शकतो. त्याचबरोबर आपल्याला बुलेट ट्रेन सुद्धा आगामी काळामध्ये मराठवाड्यात आणता यावी, त्याचा फायदा थेट हैदराबाद आणि पुणे मार्ग मुंबईला आपल्याला घेता यावा म्हणून आपण भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये रेल्वेसाठी सुद्धा जागा आपण संपादित करत आहोत की ज्याच्यामुळे आगामी काळात केंद्र सरकारने भूमिका सकारात्मक जर घेतली तर मराठवाड्याला बुलेट ट्रेनच्या मार्गाने थेट मुंबईला जाण्याकरता किंवा हैदराबादला जाण्याकरता एक नवीन मार्ग आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. अशा प्रकारचा निर्णय अपेक्षित आहे. परंतु समृद्धी महामार्गाची मंजुरी मिळालेली आहे. माझा पुढचा प्रयत्न बुलेट ट्रेनसाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करण्याकरता मी स्वतः लक्ष देऊन मुख्यमंत्र्यांचं सहकार्य अपेक्षित देतील. त्यांचे पत्र सुद्धा मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिले.